आपण लक्षणं बघतोय, आपण आबिदा बघितली, व्यंजनं बघितली. आपण आबिदा शक्तीमध्ये बघितलं की त्या शब्दशक्तीमध्ये शब्दाचा अर्थ कसा असतो? सरळ असतो. आणि व्यंजनं आपण ज्यावेळेस बघितलं तर व्यंजनं म्हणजे काय, तर मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते शब्दामध्ये त्याला आपण काय म्हणतो? व्यंजनं म्हणतो. आज आपल्याला लक्षणं बघायचं आहे आणि लक्षणाची शास्त्रीय व्याख्या काय की ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ लक्षात घ्यावा लागतो, त्या शब्दशक्तीला आपण काय म्हणतो? लक्षणा शब्दशक्ती म्हणतो. काय म्हणतो? लक्षण. त्याच किंवा त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ. काय? त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ. थोडक्यात मी सांगू तुम्हाला शब्दशः अर्थ घ्यायचाच नाही. शब्दशः अर्थ घ्यायचा आहे का? नाही. शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला लक्षात नाही घ्यायचा, तर त्याला साजेसा असा दुसरा अर्थ लक्षात घेणं म्हणजे काय? लक्षणा. काय? लक्षणा किंवा लक्षार्थ. आपलं लक्षात घ्या, मी जर म्हटलं की बाबा मी गहू खातो. काय खातो? गहू. तुम्ही शब्दशः अर्थ घेतला का? नाही. गव्हापासून बनवलेलं पीठ म्हणा किंवा गव्हापासून बनवलेले पदार्थ आपण काय करतो? खातो. शब्दशः तुम्ही अर्थ घ्यायचा नाही. त्या आपण जे बोलतो त्या शब्दाला साजेसा मूळ अर्थ लक्षात न घेता काय साजेसा अर्थ आपल्याला लक्षात घेणं आहे. लक्षात. मग आता आपला लक्षार्थ वेगळा असतो, आपलं बोलणं हे वेगळं असतं. ज्यावेळेस तुम्ही बोलतात, लक्षात द्या, त्या शब्दाचाच आपल्याला अर्थ लक्षात घ्यायचा आहे का? नाही. मग आता उदाहरण बघा, काय? आम्ही ज्वारी खातो. काय? आम्ही ज्वारी खातो. याचा अर्थ काय रे, तुम्ही ज्वारी खाते का? नाही. पूर्ण ज्वारी तशीच खाता का? नाही. ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खातात. काय खातात? पदार्थ. मग आता आपण शब्दाचा मूळ अर्थ लक्षात घेतला का? नाही. त्याला साजेसा अर्थ आपण दुसरा घेतला. तो अर्थ असा की ज्वारीपासून बनवलेले पदार्थ आपण खाल्ले. आपला लक्षार्थ काय की ज्वारीपासून बनवलेले पदार्थ ह्यो आपला लक्षार्थ आहे. काय आहे? लक्षार्थ. किंवा आपल्याला मूळ अर्थ किंवा वेगळा त्याला साजेसा अर्थ कोणता लक्षात घेतला आपण? ज्वारीपासून बनवलेले पदार्थ. आता या ठिकाणी लक्षणा शब्दशक्तीचे जर प्रकार जर बघितले तर दोन उपप्रकार. किती उपप्रकार आहे? दोन. पहिला उपप्रकार कोणता? निरुडा. कोणता? निरुडा. गरुडा नाही. ठीक आहे. कोणता? निरुडा. आणि दुसरा उपप्रकार कोणता? प्रयोजनवती लक्षणा. कुठलं? प्रयोजनवती लक्षण. आता तुम्ही योग, रूढी, अभिरूढी हे प्रकार आपण आबिदामध्ये बघितले. कुठं बघितले? आबिदामध्ये. आता आपण लक्षणा जी शब्दशक्ती बघतोय, या लक्षणा शब्दशक्तीमध्ये आपला शब्दाचा मूळ अर्थ न लक्ष घेताना आपल्याला काय करावं लागेल? त्याच शब्दाच्या साजेसा अर्थ दुसरा घ्यावा लागतो किंवा आपला लक्षार्थ वेगळा असतो. काय असतं? लक्षार्थ वेगळा असतो. मी एक उदाहरण दिलं की बाबा मी ज्वारी खातो. काय खातो? ज्वारी. लक्षात. आपण त्याच्याशी साजेसा अर्थ काय घेतला की ज्वारीपासून तयार केलेले पदार्थ खातो. काय खातो? पदार्थ. आपला लक्षार्थ वेगळा आहे. लक्षार्थ काय वेगळा आहे. ज्वारीचं पीठ खातो, ज्वारीपासून बनलेली भाकरी खातो, ज्वारीपासून बनलेलं धिरडं खातो. धिरडं माहीत आहे सगळ्यांना, बरोबर की नाही? सगळे आपण ग्रामीण भागातले. ठीक आहे. आता त्यासोबत आता याचे लक्षणं शब्दशक्तीचे दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार बघा कुठले, तर निरुडा लक्षण आहे. कुठलं आहे? निरुडा लक्षण. निरुडा लक्षणामध्ये काय केलं आहे? मूळ अर्थ न घेता वेगळा परंतु रूढीने प्राप्त झालेला अर्थ घ्यावा लागतो. काय? रूढीने प्राप्त झालेला अर्थ. मूळ अर्थ लक्षात घ्यायचा आहे का आपल्याला? रूढीने प्राप्त झालेला अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मूळ अर्थ आपल्याला लक्षात न घेता आपल्या रूढीने जो प्राप्त झालेला अर्थ आहे, जसं की फॉर एक्झाम्पल एक उदाहरण आहे, कोल्हापूर शूर आहे. काय? कोल्हापूर शूर आहे. आता मूळ अर्थ आपण लक्षात घेतला का? नाही. कोल्हापूर शूर आहे म्हणजे कोल्हापूर शहर शूर आहे का? नाही. कोल्हापूरमधली जी माणसं आहेत, कोल्हापूरमधली जी नागरिक आहेत ते काय सगळे शूर आहेत. असा आपल्याला लक्षार्थ वेगळा घ्यावा लागतो. काय? लक्षार्थ वेगळा घ्यावा. कोल्हापूर शूर आहे रूढीनं चालत आलेलं तुम्ही लक्षात घेतलेलं आहे. कोल्हापूर शूर म्हणजे आपल्या आजोबांनी आपल्याला सांगितलं की कोल्हापूर ही मल्लांची नगरी आहे. कोणाची? मल्लांची. मल्ल म्हणजे कळतं तुम्हाला? पैलवान. काय? पैलवान. मग आता तुम्हाला माहिती आहे की बाबा कोल्हापूर मल्लांची नगरी आहे किंवा कोल्हापूरमध्ये मल्ल आहेत बा, किंवा कोल्हापूर हे मल्ल आहे. काय आहे? मल्ल आहे. मग काय कोल्हापूर शहर का? नाही. त्यामधली जी माणसं आहेत ती सर्व त्या ठिकाणी पैलवानी किंवा त्या शहरातली त्या गावातली माणसं काय आहेत? शूर आहे. आपण काय केलं? रूढीना प्राप्त झालेला एक अर्थ आहे. आपल्या आजोबाने सांगितलं की सातारा छत्रपतींची गादी. सातारा काय आहे? छत्रपतींची गादी. सातारा शहर म्हणजे काय? छत्रपतींची गादी. मग शहर का?
नाही. त्या ठिकाणी एक राजवाडा आहे, त्या ठिकाणी ती गादी तयार झालेली, छत्रपतीच्या वारसाने त्या ठिकाणी एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसलेलं आहे. आपल्याला रूढीनं तो अर्थ प्राप्त झाला. जसं की अजून एक उदाहरण आहे, उखळ पांढरे होणे. काय? उखळ पांढरे होणे. याचा अर्थ काय? की द्रव प्राप्त होणं. उखळ पांढरे होणे. आता तुम्हाला बऱ्याच वेळेस म्हणतात, आपल्या गावाकडं असतं बघा, काय दिवस आलेत बाबा त्याचे, पहिले काय दिवस होते ना, आता किती छान दिवस आलेत. आणि एखादं बोलता बोलता म्हणतं उखळ पांढरं झालं. उखळ पांढरं होणे म्हणजे काय? खूप द्रव्य प्राप्त होणं, खूप संपत्ती प्राप्त होणं. आपण शब्दशः अर्थ घेतला का? नाही, त्याला साजेसा आपण अर्थ घेतला. नेक्स्ट बघा, आता एक शब्द आहे इंगा दाखविणे. काय? इंगा. आपल्या ग्रामीण भागातला शब्द आहे. तू ये बरं इकडं, तुला चांगला इंगा दाखवतोय. म्हणजे याचा अर्थ काय? सामर्थ्य दाखवणं. काय दाखवणं? सामर्थ्य. आपण त्याच शब्दाचा साजेसा अर्थ घेतला. आपला लक्ष अर्थ काय? की बाबा आपण एखाद्याला केव्हा म्हणतो? जेव्हा आपल्यात सामर्थ्य असतं त्याला नमवण्याचं. काय? तू असं ये बरं इकडं, तुला दाखवतो. मग काय काही आपण बोलता बोलता म्हणत नाही का? इंगा दाखवणे म्हणजे काय? सामर्थ्य दाखवणं, विक्रम. ठीक आहे. मग हे काय झालं? निरूढ लक्षणा, किंवा आपण असं म्हणू की आपल्याला पिढी जात किंवा रूढीने काही अर्थ आपल्याला प्राप्त झाले. आपल्या आजोबांनी कधीतरी शब्द बोलले होते आपल्या देखत. मित्राच्या आजोबाला, तू इकडे वर असं तुला इंगा दाखवतो. ते आपल्या बापाने वापरला, बापानंतर आता आपण वापरतोय. काय भेटलं आपल्याला? ते रूढीने प्राप्त झालं. काय आलं? इंगा दाखवणे म्हणजे सामर्थ्य. आपण समोरच्याला असं नाही म्हणत तू पुढे वर मी तुला सामर्थ्य दाखवतो, असं म्हणतो का आपण? नाही. रूढीने एक शब्द भेटला आपल्याला. काय भेटला? इंगा दाखवणे. काय? इंगा दाखवणे. किंवा मी असं म्हणन किंवा कोल्हापूर शिवराय असे आपले आजोबा म्हटले होते. म्हणजे कोल्हापूरमधले काय माणसे प्राप्त झालं, त्याला आपण काय म्हणतो? निरूढ लक्षण. काय म्हणतो? निरूढ. पण आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येकच शब्दाचा आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा आहे का? नाही. त्याला साजेसा अर्थ असा आपला लक्षार्थ वेगळा असतो. लक्षार्थ आहे, शब्दाचा अर्थ कळाला तुम्हाला? लक्षार्थ म्हणजे काय बरं? नाही. काड्या करणे याचा लक्षार्थ म्हणजे काय? लावालावी करणे. काय करणं? लावालावी करणे. आपण तिसरा अर्थ घेतो किंवा दुसरा अर्थ घेतो. काड्या करणं, लगेच आपण काड्या करणं म्हणजे काय? काडी अर्थ घेतला का? नाही. लक्षार्थ काय आपला? लावालावी करणं. काय करणं? लावालावी करणं. किंवा भांडणं लावणं. काय करणं? भांडणं लावणं थोडक्यात. आता इंगा दाखवणं म्हणजे काय? काय एक प्रकार आहे हाही प्रश्न पडायला पाहिजे. सामर्थ्य दाखवणं. काय करणं? सामर्थ्य. लक्ष येते? लक्षार्थ काय आपला? सामर्थ्य. कोल्हापूर शिवराय, कोल्हापूर का? कोल्हापूरमधली माणसे. लक्षार्थ काय? माणसे. काय? माणसे. ठीक आहे, त्याला लक्षार्थ म्हणायचं. म्हणजे काय? मूळ अर्थ का? नाही. मूळ अर्थ नाही, तर एक त्याच्यापासून आपल्याला वेगळाच अर्थ समजून घ्यावा लागतो. लक्षात घेते? नेक्स्ट बघा, दुसरा प्रकार कुठला आहे? प्रयोजनवती लक्षणा. कुठला? प्रयोजनवती लक्षणा. मग त्याची व्याख्या कुठली? बघा, लक्षार्थ सूचित होण्यासाठी जेव्हा हेतू किंवा प्रयोजनाची आवश्यकता असते तेव्हा त्या लक्षणाला प्रयोजनवती लक्षणा म्हणतात. या शब्दशक्तीचे दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? दोन. आपण व्याख्या एकदम व्यवस्थित समजून घेऊ, काही अडचण नाही, कारण आपली कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली कुठली? गौणी लक्षणा. कोणती? गौणी लक्षणा. याचा जर तुम्ही हॉस्टेलला किंवा रूमवर जर अभ्यास करायला असला ना, तर याला जास्त अडचण येत नाही. हे शब्द आपल्याला असं वाटतात की जसं संस्कृत अभ्यास करतोय आपण. काय? संस्कृत. दुसरा प्रकार कुठला? नाही. गौणी लक्षणामध्ये सुद्धा दोन प्रकार दाखवलेले आहेत. एक आहे सारोपा गौणी लक्षणा आणि दुसरा काय? साध्यवसना गौणी लक्षणा. पहिला प्रकार कुठला? सारोपा गौणी लक्षणा. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, जेव्हा आपण हे प्रकार बघतोय ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस भरतीला असेल किंवा MPSCच्या पेपरला असेल, एखाद्या एक्झाममध्ये एक कदाचित आलं असेल, पण एवढं डिटेलमध्ये आलेलं नाही. त्याच्यामुळं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असाही भाग नाही. आपल्याला सगळे उपप्रकार बघायचे. परीक्षेच्या दृष्टिकोनाने आपल्याला एकन एक शब्द आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचं कारण असं आहे की परीक्षा मंडळ काय आपले सासरे आहे का? आपला जावई पेपर लिहितोय बा आणि आपली सून पेपर लिहितील, मग आपल्याला टाकायचं नाही. आपल्याकडं सगळे शस्त्र पाहिजे अभ्यास करत असताना. मग या ठिकाणी गौणी लक्षणाचे मुख्य दोन प्रकार, एक सारोपा गौणी लक्षणा, दुसरं आहे साध्यवसना गौणी वसना. गौणी गोणी नाही हा, गौणी लक्षण. आता पुढं बघा, यांचे डिटेल वाईज त्यांनी थोडी माहिती दिलेली आहेत. लक्षात, एक पहिला प्रकार आहे गौणी लक्षणा. लक्षात, त्याला अ म्हणू आपण. त्याचे उपप्रकार दोन दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ब जिला देऊ शुद्ध
लक्षणं म्हणू आपण त्याला. कोणता म्हणू? शुद्ध लक्षणं. याच्यामध्ये जाता जाता मी एकच गोष्ट म्हणाल की जेवढीही आपण उदाहरणं घेतलेली आहे किंवा मी तुम्हाला सांगणार आहे, या सगळ्या उदाहरणाची एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळे उदाहरणं पाठ करून ठेवायचे आणि सगळे उदाहरणं हे लक्षणामधले. कुठले? लक्षणामधले. ती कोणत्या प्रकारातले, कोणत्या उपप्रकारातले, हे सध्या तुम्ही पोलीस भरतीसाठी डिटेलमध्ये काही घुसू नका. कारण आतापर्यंत लक्षणा, व्यंजना आणि अभिधा या तिन्ही शक्तीवरती फक्त वरवरची उदाहरणं आलेली आहेत. त्याच्यामुळं लई टेन्शन घ्यायचं नाही आणि त्यालाही लई इग्नोर बी नाही करायचं. मी पुन्हा एकदा सांगतो, परीक्षा मंडळ काय आपली सासरी नाही, लक्षात. त्याच्यामुळं तयारी ठेवा. परंतु नाही बी झालं तर काय करा की आपण आता लक्षणं बघतोय, मग लक्षणामध्ये जेवढे उदाहरणं येतील, मग ते सारोपामधले असेल किंवा साध्यवसनामधले असतील किंवा निरुडामधले असतील, लक्षात, सगळे उदाहरणं आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे किंवा पाठ करायचे. आता पुढं बघा, पहिला प्रकार आपण या ठिकाणी बघतोय गौणी लक्षणामधला. गौणीच ना रे? ठीक आहे. पण गौणी लक्षणाची व्याख्या आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रयोजनवती आपण लक्षात घेतलं की लक्षार्थ सूचित होण्यासाठी जेव्हा हेतू किंवा प्रयोजनाची आवश्यकता असते तेव्हा त्या लक्षणाला प्रयोजनवती लक्षणं म्हणतात. आणि गौणी लक्षणं म्हणजे काय? ज्या उपमान आणि उपमेय यांच्यातलं गुणसाधर्म्य दर्शविलं जातं तेव्हा गौणी लक्षणं ही शब्दशक्ती असते. यामध्ये सादृश्यमूलक किंवा सारखेपणा हा संबंध असतो. गौणी लक्षणाचे सुद्धा खाली दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार कोणता आहे? सारोपा गौणी लक्षण. दुसरा कुठला? साध्यवसना. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की उपमान आणि उपमेय ही गोष्ट एकदा आपल्याला किरण समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण अलंकार प्रकरण बघितलं, काय अलंकार, त्याच्यामध्ये उपमेय पण बघितलं आणि उपमान पण बघितलं, बरोबर की नाही. आता उपमान म्हणजे काय? गुणाने अधिक असल्यास. आणि उपमेय म्हणजे काय? मूळ वस्तू. काय म्हणू आपण? मूळ वस्तू. या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहे. मग आता त्या दोन्हीमध्ये जे सारखेपणा, आपण थोडक्यात असं म्हणू की आपण एक अलंकार बघितला होता सारखेपणाचा. कुठला अलंकार? का उपमा अलंकार? का उपमा अलंकार? उपमा अलंकार. ठीक आहे, आपण बघू. सारोपा गौणी लक्षण आपल्याला बघायचं आहे. त्याची व्याख्या बघा कुठली. सारोपा याचा अर्थ दुसऱ्यावर आरोप करणे. आता तुम्हाला कळलं, सगळं नाही कळणार. सारोपा म्हणजे काय? दुसऱ्यावर आरोप करणे. काय राजपूत? दुसऱ्यावर आरोप करणे. सारोपा याचा अर्थ काय होतो? दुसऱ्यावर आरोप करणे. समान गुणधर्म असल्याने लक्ष्यार्थाचा आरोप मुख्य अर्थावर केला जातो. समान गुणधर्म असल्यामुळे काय होतं? लक्ष्यार्थाचा आरोप मुख्य अर्थावर केला जातो. उदाहरणातून लगेच लक्षात येईल. तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच. तिचे मुख म्हणजे काय? चंद्रबिंबच. काय झालं? मुखावर चंद्रबिंब असल्याचा आरोप केला. काय केलं? मुखावर चंद्रबिंब असल्याचा आरोप केला. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपले जे अलंकाराचे काही उदाहरण आहे ते या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला सारोपा गौणी लक्षणा ही गोष्ट लक्षात घेत असताना काय करायचं की सारोपा याचा अर्थ काय होतो? दुसऱ्यावर आरोप करणे. समान गुणधर्म असल्याने लक्ष्यार्थाचा आरोप मुख्य अर्थावर केला जातो. या ठिकाणी मुख्य अर्थ काय आहे? मुख. मुख्य अर्थ काय आहे? मुखच. तिचे मुख म्हणजे काय? चंद्रबिंबच. मुखावर चंद्रबिंब असल्याचा आरोप केलेला आहे. काय केलेलं आहे? मुखावर चंद्रबिंब असल्याचा. नेक्स्ट बघा, दुसरं उदाहरण कुठलं आहे? जग हे बंदीशाळा. जगावर बंदी शाळा असल्याचा आरोप केलेला आहे. मला माहिती 100% मला असं वाटतं की तुमच्या डोक्यात मुंग्या यायला लागले, लक्षात. कारण प्रकरण अवघड आहे, थोडंसं क्रिटिकल आहे. जाता जाता एकच म्हणाल, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून हे सारे उदाहरणं काय करायचे? पाठांतर करायचे. काय करायचे? पाठांतर. तिसरं उदाहरण कुठलं आहे? मना झाली दैवते मायतात. आईवडिलांवर दैवत असल्याचा आरोप केला. काय केला? आरोप करणं म्हणजे काय? चुकीचं आहे का? नाही. आईवडिलांना दैवताचं स्थान दिलं. काय दिलं? दैवताचं स्थान दिलं. आईवडिलांपेक्षा म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू की बाबा या ठिकाणी काय केलं की समान गुणधर्म दाखवण्यासाठी दैवताची त्या ठिकाणी काय केली? उपमा दिली. काय दिली? उपमा दिली. थोडक्यात असं घेऊ. दुसरा प्रकार कुठला आहे? साध्यवसना गौणी लक्षणा. याचा अर्थ काय की बाबा वगळणे असा होतो. काय अर्थ होतो? वगळणे. समान गुणधर्मामुळे लक्ष्यार्थाचा आरोप मुख्य अर्थावर करताना मुख्य अर्थच वगळला जातो तेव्हा ही शब्दशक्ती होते. चंद्र भूतलावर अवतरला. मुख्य अर्थ काय? तोंड. मुख्य अर्थ काय? तोंड. आणि लक्ष्यार्थ काय? नाही, समान गुणधर्मामुळे लक्ष्यार्थाचा आरोप मुख्य अर्थावर करताना मुख्य अर्थच वगळला जातो. मुख्य अर्थ तिचं मुख्य. मुख्य अर्थ काय? मुख्य. आणि लक्ष्यार्थ काय? चंद्र आहे. काय आहे? चंद्र आहे. उदाहरण काय दिलं बघा?
चंद्र भूतलावरती अवतरला, त्या ठिकाणी तिचं मुखच गायब करून टाकलं. मुख ठेवलं का नाही. आता काही केलं असते चाटा मारायची सवय, काहीतरी गोळ्या देत राहतात काही लोक. लक्षात, तू क्या बहुत बड्या दिख रहे आज. लक्षात. मग काही म्हणतात प्रेमानं, आज जणू आकाशातला चंद्रच जमिनीवर आलेला आहे. बरोबर की नाही. कसं भारी वाटतं ना तुम्हाला असं ऐकायला. अरे कलाकार आहे तुम्ही सारी मंडळी. लक्षात. पण समोरच्या व्यक्तीला बी तुमचे मनातली अलंकारिक भाषा कळाली पाहिजे, तेवढा तिचाही अभ्यास पाहिजे. ती म्हणतो गोळ्या वेळेस संपल्या काय म्हणतो, हे काय बोल राहिला म्हणून तो. हां बरोबर आहे की नाही. समोरच्याचा सुद्धा तेवढा अलंकारिक अभ्यास पाहिजे ना. आता तुम्ही बोललेत एखाद्याला चंद्र भूतलावर अवतरला, आता कॉलेजच्या गेट जवळ गेले बोलले तुम्ही चंद्र भूतलावर अवतार, पागल झाला काय म्हणतो काही. लक्षात. म्हणजे त्या ठिकाणी तिचं मुख काय केलं, मुख्यार्थ गायब करून टाकलं. लक्षार्थ काय आपला चंद्र. आणि साध्यवसना गौणी लक्षणामध्ये काय होतं की समान गुणधर्मामुळे लक्षार्थाचा आरोप मुख्य अर्थावर करताना मुख्य अर्थच गायब केला जातो किंवा काय केला जातं, वगळला जातो. तेव्हा ही शब्दशक्ती होती. हेच आमचे दैवत. आपण बोलता बोलता म्हणतो आई वडील जर आपल्या समोर असेल, लक्षात, हेच आमचं दैवत. काय, हेच आमचं दैवत. नेक्स्ट बघा, मोती असले. मोती असले म्हणजे काय, दात. काय, दाताला कशाची उपमा दिली, मोतीची. आता काही काहीचे मोती पिवळे व्हायला राहते, घसतच नाही देव. बरोबर आहे की नाही. कालांतराने ते गंजतात, सगळ्याचीच गंजतात. बरं असं काही नाही की बाबा एखाद्याचं. ठीक आहे. मोती असले म्हणजे आपण काय शब्दशः अर्थ घेतला का नाही, आपण त्या ठिकाणी दात गायब केले. बघा नेक्स्ट दुसरा प्रकार कुठला आहे, शुद्ध लक्षणा. आणि या प्रकारामध्ये गुणसमानतेशिवाय इतर पद्धतीने लक्षार्थ ग्रहण केला जातो. आता शुद्ध लक्षणाचे सुद्धा 4 उपप्रकार सांगितलेले. किती उपप्रकार सांगितले, 4. नंबर 1 कुठला रे, नंबर 1 कुठला, लक्षात ठेवा. उद्या 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो की बाबा शुद्ध लक्षणाचे खालीलपैकी कोणते प्रकार नाही किंवा आहे. मग पहिला प्रकार कुठला, उपादान लक्षणा. दुसरा कुठला, लक्षणा. तिसरा प्रकार सारोपा शुद्ध लक्षणा, सारोपा शुद्ध लक्षणा. आणि चौथा कुठला, साध्यवसना लक्षण. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही MPSC जरी पेपर बघितले, मला असं वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात, तुम्ही जागरूक आहात. मी तर आहे समजा हुशार, पण माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहात. बरोबर की नाही. तुम्ही MPSCचे पेपर नाही काय हो म्हणा, तुम्ही MPSCचे पेपर अभ्यासले असेल. बरोबर. MPSCचं एक स्पेशल तुम्ही ग्रुप B आणि Cचं जर मेन्स दिली किंवा राज्यसेवा मेन्स जर दिली, आता या परीक्षेचे नावं घेतले तरी काही डोक्यात मुंग्या आले असेल, हे काय भानगड आहे बा. ठीक आहे. तर बोलता बोलता मी तुम्हाला सांगतो, त्याचे एक स्पेशल मराठी व्याकरणाचे पेपर होतात निखिल, स्पेशल पेपर एक. काही ठिकाणी असं आहे की 60-40चा रेशो असतो, 40 प्रश्न इंग्लिश आणि 60 मराठी. काही ठिकाणी 100चे 100 प्रश्न काय मराठीचे, काही ठिकाणी 50 असं असेल. जशा परीक्षा बदलतात तसं रेशो पण बदलतो. आपण ज्यावेळेस हे प्रश्न बघतो ना, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, मराठी व्याकरणाचे लेक्चर जे असतात रुपाली, हे बोरच असतात. बोर का असतात त्याचं कारण असं की आपल्याला काही कळत नसतं. मराठी व्याकरण हार्डच आहे, सोपं नाही. लक्षात. मग आपल्याला ॲटलिस्ट कमीत कमी की बाबा लक्षणाचे किती प्रकार पडतात, काय पडतात, ढोबळमानाने आपल्याला तिथे लक्षात आलं पाहिजे. जसं की मी या ठिकाणी सांगितलं, लक्षणाचा दुसरा प्रकार कुठला आहे रे या ठिकाणी, शुद्ध लक्षणं. काय म्हणू, शुद्ध लक्षण. आणि शुद्ध लक्षणाचे किती प्रकार पडले, 4 उपप्रकार पडतात. किती, 4. ॲटलिस्ट एवढं तरी माहीत पाहिजे की शुद्ध लक्षणाचे 4 उपप्रकार आहे. किती, 4. मग ते काय करतील की 3 पर्याय देतील, 3 पर्याय बरोबर असतील, 4था पर्याय रॉंग असेल. आपल्याला तो एक रॉंग बाजूला काढायचा आहे. अर्थ कळल तो पुढची गोष्ट आहे, पण ॲटलिस्ट आपल्याला वरवरचं तरी माहीत पाहिजे. लक्षात आहे. किंवा काय करतील की यापैकी खालील कोणता प्रकार त्याचा आहे असा प्रश्न येऊ शकतो. मग 3 आपल्याला चुकी देतील आणि 1 काय देतील, बरोबर देतील. मग ॲटलिस्ट एवढं तरी लक्षात पाहिजे की शुद्ध लक्षणाचे या ठिकाणी किती उपप्रकार पडतात, 4. आता पहिला प्रकार कुठला आहे, उपादान लक्षणा. या प्रकारात मूळ अर्थाला पूर्ण बाधा येत नाही. मूळ अर्थाला पूर्ण बाधा येते का, नाही. तुम्ही जर अलंकार व्यवस्थित जर वाचले असेल, मूळ अर्थाला पूर्ण बाधा येत नाही. ठीक आहे. उदाहरणावर लगेच लक्षात येईल तुम्हाला. वाच्यार्थ लक्षार्थाबरोबर उपस्थित असतो. वाच्यार्थ आणि लक्षार्थ, वाच्यार्थ आणि लक्षार्थ
एक बोलू तुम्हाला, वाच्यार्थ आणि लक्षार्थ आपल्या भाषेत बोलतो मी. डायरेक्ट शिवी देणं, एखाद्याला तोंडावर वाकडं तिकडं बोलायचं नाही. लक्षात, जसं तो मुखात आहे. आता काही काय करतात की बाबा हे असे कावळेले काव काव करतात. तिरकं बोललो मी, काय बोललो? तिरकं. ही इकडे जाऊन कुठंतरी लागतं. लक्षात, वाच्यार्थ आणि लक्षार्थ ज्यावेळेस सोबत येतो त्यावेळेस कुठली लक्षणं? उपादान शुद्ध लक्षणं. ठीक आहे. मग काय सांगितलंय बघा, या प्रकारात मूळ अर्थाला पूर्ण बाधा येत नाही, वाच्यार्थ आणि लक्षार्थ बरोबर उपस्थित असतो. जसं उदाहरण एक दिलेलं आहे निखिल, कोणतं? की मंचावर अनेक पांढऱ्या टोप्या बसल्या आहेत. मंचावर अनेक पांढऱ्या टोप्या बसल्या आहेत. या वाक्यात पांढऱ्या टोप्या घातलेले लोक असा अर्थ होतो, म्हणजेच पांढऱ्या टोप्या हा अर्थसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. लक्षात, हा अर्थ काय की बाबा पांढऱ्या टोप्या घातलेले लोक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चला नेक्स्ट बघा, दुसरं उदाहरण कुठलं आहे? किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या म्हणजे काय? सैनिकांबरोबर तलवारीसुद्धा बाहेर आल्या. सैनिकासोबत काय? तलवारीसुद्धा बाहेर आल्यात. पुढं बघा, दुसरा प्रकार कुठला आहे? लक्षण लक्षणा. येथे मूळ अर्थाला पूर्ण बाधा येते व पूर्णतः वेगळाच अर्थ घेतला जातो. इथं मूळ अर्थाला काय होते? पूर्ण बाधा येते. मूळ अर्थ त्या ठिकाणी नाहीसा होतो आणि त्या ठिकाणी काय होतं की पूर्णतः वेगळाच अर्थ घेतला जातो. जसं मी आत्ता बोललो होतो, काय? हे कावळे खूप काव काव करतात. मग कोणती त्या ठिकाणी लक्षणं? लक्षण लक्षण. पोटात कावळे ओरडायला लागलेत, याचा अर्थ काय? पूर्णतः वेगळा अर्थ आहे. पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय? भूक लागणे. काय करणं? काय होणं? भूक लागणं. ठीक आहे. आता नेक्स्ट उदाहरण कुठले बघा, आम्ही गहू खातो. पूर्णतः वेगळा अर्थ. काय? पूर्णतः. तुम्ही गहू खात्या का? गहू आणतात, ते दळतात, त्यापासून पीठ मळतात, कणिक मळतात आणि त्यापासून चपाती तयार करतात किंवा कोण काय चकुल्या तयार करत असेल, ज्यास त्याची चॉईस आहे. बरोबर आहे. काही काही गव्हाचे मोदक तयार करून खात असेल, ज्यास त्याचे काही काही लाडू बनवून खातात वळून, ज्यास त्याचा चॉईस आहे. बरोबर की नाही? तुम्ही काय म्हणता त्याला ते तुमच्या भाषेत म्हणू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. आता कसं असतं, एका सभेमध्ये काय घडलं माहिती आहे का? एक शहाणा असलं, नाही एक येडा असलं. काय झालं? एक येडा असलं. मग ते शहाण्याचं लक्ष नव्हतं. त्याला काय वाटलं, येडा असलं म्हणजे काहीतरी डायलॉग झाला बाबा, ते बी हसायला लागत. हळूहळू असा विषय झाला की येड्याबरोबर शहाणं पण काय झालं? येडं होऊन गेलं. काय झालं? येडं होऊन गेलं. तसंच बघा, आम्ही रोज संध्याकाळी तळ्यावर बसतो. तुम्ही रोज संध्याकाळी तळ्यावर जाऊन बसतात का? बसतात का? नाही, तळ्याच्या बाजूला बसतात किंवा काठावर म्हणू आपण. ठीक आहे. मी शेक्सपियर वाचला. शेक्सपियर नावाचा एक इंग्रज लेखक झालेला आहे. जसे आपल्याकडे तुकाराम महाराज. काय आहे? तुकाराम महाराज. ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण बघा, बाबा ताटावर बसले. बाबा ताटावर बसले. आता बाबा डायरेक्ट ताटावर जाऊन बसले का? नाही. आता तुम्ही एखादं म्हटले बसा ताटावर, ठीक आहे, एखादा उकेला असेल बसल, सांगता येत नाही. बाबा ताटाच्या बाजूला बसले. कोणती लक्षणं? लक्षण लक्षण. आपल्याला त्या ठिकाणी येते मूळ अर्थाला पूर्ण बाधा आणायची. मूळ अर्थाला काय करायची आहे? पूर्ण बाधा. मूळ अर्थ आपल्या लक्षात घ्यायचा आहे का? नाही. मी गहू खातो. काय? गहू खातो म्हणजे तुम्ही मूळ अर्थ घेतला का लक्षात? आम्ही बाजरी खातो. मूळ अर्थ लक्षात घेतला का? नाही. बाबा ताटावर बसले, मूळ अर्थ लक्षात घेतला का? नाही. कोणती लक्षणं? लक्षण लक्षण. कोणती? लक्षण लक्षण. ठीक आहे. पुढं बघा, नेक्स्ट आहे तिसरा प्रकार आहे सारोपा शुद्ध लक्षणा. एका घटकावर दुसऱ्या घटकाचा आरोप केला जातो. सवय. काय? एका घटकावर दुसऱ्या घटकाचा आरोप केला जातो. शेळके मास्तरचं लेक्चर असं आहे, ढेकळं काही कळाना, अंधार उठता येईना, हालचाल करा होता अपमान होतो आणि बस होतं डोक्यात बसत नाही. आलं लक्षात? अनेक प्रश्न आहेत. मग काही शेळके मास्तर शिकवत येत नाही का? नाही. तुमचं मडकं कच्चं आहे थोडंफार. तुम्ही आताच ग्रामीण भागात नाहीत. मराठी व्याकरणाचा तुमचा गंध नाही. एक आत्याचा पोरगा पोलीस झाला म्हणून सवय आला इकडं, मला पोलीस व्हायचं. बरोबर आहे की नाही? असं बऱ्याच वेळेस होतं. सारोपा शुद्ध लक्षणा. एका घटकावर दुसऱ्या घटकाचा आरोप केला जातो. जाधव म्हणजेच मुख्य अर्थावर लक्षार्थाचा आरोप केला जातो. तेव्हा कुठली लक्षणं घडते? सारोपा शुद्ध लक्षणं. तंबाखू सेवन म्हणजे कर्करोगाला निमंत्रण. तंबाखू सेवन म्हणजे काय? कर्करोगाला निमंत्रण. एका घटकावर दुसऱ्या घटकाचा आरोप केला जातो. एका घटकावर दुसऱ्या घटकाचा आरोप केला जातो. तंबाखू सेवन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण किंवा निमंत्रण. दोन घटके, एक तंबाखू, दुसरं कर्करोग. काय आहे? कर्करोग. नेक्स्ट बघा, च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलसेवन. च्यवनप्राश आपण ते
खातो ना सकाळी, टी व्हीत ॲड वगैरे बघतो आपण. बॉर्नव्हिटा नाही, डाबर च्यवनप्राश, पतंजली च्यवनप्राश वगैरे असतात. आपण काय त्याचे ब्रँडिंगची मार्केटिंग नाही करत आहे, परंतु आपण टी व्हीमध्ये ॲड बघतो. हा लक्षात. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलसेवन. शेवटचा प्रकार आहे बघा कुठला, साध्यवसना लक्षणा. लक्ष्यार्थाचा मुख्य अर्थावर आरोप करताना मुख्य अर्थच काढून टाकला जातो. लक्ष्यार्थाचा मुख्य अर्थावर आरोप करताना मुख्य अर्थच काढला जातो. लक्ष्यार्थ आहे बलसेवन, मुख्य अर्थ आहे दूध. मुख्य अर्थ काय, दूध. या ठिकाणी काय केलं, एक उदाहरण देतो. तो बलसेवन करत आहे म्हणजे काय सेवन करतोय तो, दूध सेवन. काय करतोय, दूध. तुम्ही दररोज एक ग्लासभर जर दूध पिलं ना तर तुम्हाला कुठल्याही औषधाची गरज पडणार नाही. दररोज एक ॲपल खाल्लं तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही माझ्याकडे येऊच नका. तो कर्करोगाला आमंत्रण देत आहे म्हणजे काय करतोय, तंबाखू खातो. काय खातो म्हणाल, तो तंबाखू खातो. तो कर्करोगाला आमंत्रण देतोय. तो विष प्राशन करत आहे म्हणजे तो दारू पित आहे. काय तो दारू पित. लक्ष्यार्थ काय त्या ठिकाणी, दारू पिणं. आणि मुख्य अर्थ काय, मुख्य अर्थ दारू पिणं, लक्ष्यार्थ काय, विष प्राशन करणं. ठीक आहे. अशा प्रकारे एक गोष्ट जाता जाता मी तुम्हाला सांगतो. पाठीमागं काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नाचा एक थोडक्यात अभ्यास करू आपण आणि या ठिकाणी थांबू. मी बालचंद्र नेमाडे वाचले या वाक्यातील लक्ष्यार्थ काय आहे, तर नेमाड्यांचे काय वाचले, साहित्य वाचले. काय वाचले, साहित्य. दुसरा प्रश्न असा आहे, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. PSI 2013 आलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. याचा कोणती लक्षणं. ठीक आहे, कोणता शक्ती आहे, लक्षणं. आता पुढं बघा, एक उदाहरण आहे, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. काय, व्यंजना ऑप्शनमध्ये नाही आहे. व्यंगार्थ. काय आहे, व्यंगार्थ. ठीक आहे. पुढं बघा, शब्दशक्ती एकूण किती,